अहिल्यानगर शहरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। शिवप्रेमींनी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं, तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीनं शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। छत्रपती संभाजीनगरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतीये, त्यामुळे सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत। सकाळी 7 ते दुपारी 12 किंवा सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 असा वेळ शाळेचा करण्यात येणार आहे। अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत आलेत। कोट्यवधींची द्राक्ष शेतात पडून आहेत। निर्यात ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना थेट परिणाम पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या झळा प्रखर होऊ लागल्या असून 7 दिवसात जिल्ह्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 6% घटला। शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात 3412 पाणी पातळी आली असून 60% इतका जलसाठा शिल्लक राहिला आहे। वाशिममधील रिसोड शहरावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे। रिसोडला पाणी पुरवठा करणाऱ्या आडोळ प्रकल्पात 40% पाणीसाठा शिल्लक आहे। या प्रकल्पातनं रिसोडसह शिरपूर, रिठद आणि परिसरातल्या 4 गावांना पाणी पुरवठा होतो, तर शेतकरी याच प्रकल्पातील पाणी साठ्यावर अवलंबून आहेत। उन्हाची चाहूल लागताच जिल्ह्यात तापमानाचा पारा वेगानं वाढला। कडक उन्हामुळे नदी, नाले, तलाव, विहिरींनी आतापासूनच तळ गाठायला सुरुवात केली। याचा थेट परिणाम ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्यावर होत असून आगामी काळात जिल्ह्यातील 343 गावांना तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे। भंडाऱ्यातील पवनी शहरात घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांच्या घरासमोर कचरा साचून राहतो, त्यामुळे शिवसेनेचे नेते किशोर पंचभाई यांनी स्वखर्चातनं ट्रॅक्टर लावत प्रत्येकाच्या घरासमोरचा कचरा उचलला आहे। संभाजीनगरात पाटबंधारे विभागानं सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीवर जोर दिला आहे। 15 मार्चपर्यंत 64 कोटीनं भरल्यास 16 मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला दिला आहे। महावितरण कंपनीची घरगुती ग्राहकांसाठी वीज अन्य कंपन्यांपेक्षा महागडी आहे। आर्थिक पाहणी अहवालातील वीज दरांच्या आकडेवारीवरून हे दिसून येत आहे। नवीकरणीय ऊर्जा निर्मितीमध्ये राज्यानं मोठी आघाडी घेतली आहे। राज्यात माशांच्या उत्पादनामध्ये वाढ होते, मात्र माशांच्या निर्यातीत घट होते। माशांच्या उत्पादनामध्ये 7 लाख मेट्रिक टनवरून 7.3 लाख मेट्रिक टनपर्यंत वाढ झाली, तर माशांच्या निर्यातीमध्ये 2.5 लाख मेट्रिक टनवरून 2.2 लाख मेट्रिक टन घट झाली आहे। संभाजीनगरातील बाजारपेठेत रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या हातगाड्या 2 दिवसात हटवण्याची मागणी करण्यात आली। मागणी मान्य न केल्यास गांधी पुतळा ते सिटी चौक सर्व मार्केट बंद करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी महापौर आणि महापालिका प्रशासनाला दिला आहे। वाशिममधील भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी संपावर गेले। कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे शेती मोजणीची कामं ठप्प झाली आहेत। अनेक विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत। धाराशिव तालुक्यातील सांजा या गावाजवळून धाराशिव सोलापूर हा रेल्वे मार्ग जातोय। रेल्वे कामादरम्यान करण्यात येणाऱ्या बोर ब्लास्टिंगमुळे गावातल्या घरांना तडे जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। ब्लास्टिंगच्या मोठ्या आवाजामुळे आणि हादऱ्यांमुळे परिसरातल्या घरांचं नुकसान होत आहे। तानाजी काशीनाथ पाटील यांची कोल्हापूर महापालिका KMT कामगार सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे। तानाजी पाटील यांची KMT कामगार सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली। या सोसायटीची वार्षिक उलाढाल 10 ते 15 कोटी रुपये आहे। सभासद संख्या 500 इतकी आहे।